शांत वास माझ्या कुलदेवतेची कुलस्वामींची आठवण करण्यासाठी मला सुद्धा दिली जेणेकरून तन मन धन एकवटून आज तिच्या चरणाची सेवा करणार आणि तिला प्रसन्न करून दिला माझी देवता अशी नाही तू कुणीतरी गोष्टी लबाड कर कोण आहेस तू ज्या देवतेची तू भक्ती करण्यासाठी तत्पदल ही देवता तुझ्या नेत्रास हो माझी देवता तर तेजस्वी आहे एवढंच नाही तर माझी देवता म्हणजे या जगताची माता आहे आणि तुम्ही तर एक पुरुष आहात मी तुमची पूजा केलेली नाही मी तर माझ्या मातेची पूजा केली मग काही माझा परिचय करून देतो आहे पाताल भोगाच्या ठिकाणी त्याचं वास्तव्य तो दंबासूर म्हणतात मला पाताळ बोल दानेश्वर दंबासूर मग इथं कशासाठी पाताळ बोलाचा त्याग करून इथपर्यंत आला का मी इथवर आलो तो का आलो आणि कशासाठी आलो या सर्व प्रश्नांची उत्तर तुला समर्पात देईल पण मला सांग काय नाव तुझं माझं नाव आपल्याला जाणून घे सांगते पण त्या नाट्यरसिक मी तसेच नाट्यरसिक काय नाव तुझं माझं नाव वेदांगी काय म्हणाले नाव तुझं वेदांगी
एकांतास्थळी या पुष्पवृत्तिकेच्या ठिकाणी काय करते आहेत? कदाचित हा प्रश्न मी तुम्हाला करायला हवा होता, कारण पुष्पवाटिका आमची आणि या पुष्पवाटिकेत मी यावं की न यावं हे माझ्या मतानं मी ठरलं, पण तुम्ही नका हे मी विचार घेतला. मग आई मी पाताल बोलाचा अभ्यास करून मी या पुष्पवृत्तिकेच्या ठिकाणी आलो. मार्गानं मार्गक्रमण करत असता त्या एकांतास्थळी तुझ्या अंगणात आणि तुम्हाला कुठल्या तरी देवतेची तू भक्ती करते आहे हे स्वर माझ्या कानी पडले आणि म्हणून मी उचलल्या बोलला हिंदूवर येणं केलं. मग मला सांग कुठच्या देवतेची तू भक्ती करत होती? तुम्ही ऐकलं ते अगदी बरोबर. ज्या आवाजाच्या रोधानं तुम्ही इथपर्यंत आलात तीच माझ्या कुलदेवतेची कुलस्वामिनीची मी भक्ती करतो. कुलदेवतेची भक्ती करत होत? हा, आठवण झाली नारद महामुनीच्या शब्दाची. नारद महामुनीच्या मुखावटे ते शब्द बाहेर पडले, हे दंबासूर, अरे जी श्री कुलदेवतेची भक्ती कर, जी स्त्री कुलदेवतेची भक्ती करत असेल ती स्त्री तुझ्या बंधूसाठी असं मग सगळा विचार. हे वेदांगी चाल, या स्थानाचा त्याग करून या दंबासुरासमोर तुला माझ्या पतालपुरापर्यंत यावं लागेल. संभासूर कुणाशी बोलताय हे तुम्ही विसरलात. पूर्णपणे विचार केला. कारण एखाद्या लहान बालकाला जर सांगितलं असतं तर तो तुमच्या समवेत सहजपणे गेला असताना तुम्हाला हा थांबलो. पण तुम्हाला भिणारी ही वेदाची महाराणी नव्हे, या राज्याची महाराणी तुमच्या समोर उभी आणि तुमच्या समवेत तर मुळीच येणार नाही आणि तुमच्या आदेश हे वेदांगी, या राष्ट्राची महाराणी कदाचित व्हायची, पण या दंबासुरासमोर तू एक सामान्य स्त्री आहे आणि म्हणून सांगतोय मला वाटते. मला आपण का नेऊ इच्छिता? कशासाठी? कारण माझ्या बंधूचं मला लग्न करायचंय आणि माझ्या बंधूसाठी तू योग्य आहे माझ्या मनानं मी ठरलेलं आहे. हो दंबासूर, थोडे फुटले हे, हे बघा मंगळ आहे, आपली वंत आहे आणि माझं तिनं सुद्धा माझ्या मनात आहे. हे वेदांगी, मला वाटते की मी तुमच्या समोर तुमच्या बंधूशी लग्न करायला आहे. आई, माझं नेत्र फुटलेलं नाही, मला चांगला दिसत आहे. तुझ्या कंठी मणिमंगळ सुद्धा आहे आणि मस्तकी कुंकुम तिलक आहे. एवढंच नव्हे, या हातामध्ये हिरवा तुडा पडताना गेला. तुझं लग्न झालं तरी सुद्धा तुझं लग्न झालं असलं तरी माझ्या बंधूसाठी तू योग्य आहे. तुझं समजायचं माझ्या मी योग्य आहे असं तुम्हाला वाटते, पण मी तुम्हाला सांगते, एक पतिव्रता स्त्री, एक सात्विक स्त्री कधी दुसऱ्या लग्नाचा विचार आपल्या मनात सुद्धा आणू शकत नाही. म्हणून तुला सांगते, माझ्या मुलाला चालता येईल. आई, नकाराची सवय या संभाषणाला लागली. नका माझ्या मनाला होकार दिला नाही. काय करणार तू? का कंटाळली रे? मागचा पुढचा विचार न करता तुझ्या हाताला धरून तुला पाताळपुरापर्यंत घेऊन जाईल. एवढं विसरू नको. दंबासूर, खबरदार! आतापर्यंत सातची कला ऐकून घेतलं, पण या
त्या स्त्रीची शक्ती काय आहे, स्त्रीचा बाळा काय आहे, आज तुला मी समजून देणार. तुला वाटतं स्त्री सामान्य असेल, पण प्रत्येक स्त्रीच्या अंगी आदिशक्ती आहे. आणि तिला जर जाणून घेण्याचा प्रयत्न करशील तर तुझा सर्वनाश होणार. तुझी मागे लक्षात ठेव. पण त्याच आदिशक्तीला हा धम्मासूर प्रतिकार केला. माझ्या शस्त्र घेऊन माझ्या समोर उभी राहिली. मग
असुराला प्रतिकार करण्यासाठी तत्पर करावे. मग तुझे हाल हाल येणार आहे. देव हे सारे वस्त्र
मारतोय पाणी तुला पाणी तुला पाणी उड्या मारत होता उड्या मारत होता हो काय नाही पाणी घे पाणी पाणी घे तुला पाणी हवं सेवा करण्यासाठी जनते